Hello, good evening. Good evening, sir. Very Good good evening, evening. sir. Good evening, sir. Good evening. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते. Yes, sir. Yes, sir. ठीक. एक मिनिट हा. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण जो लेसन स्टार्ट केलाय त्या लेसनचं नाव आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल. बरोबर. तर ह्या इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये जो आपण टॉपिक स्टार्ट केला होता, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते ना? फक्त थम्सअप करा कोणी येस सर नो सर. काही डाऊट असेल तर अनम्यूट कराल स्वतः आणि मग काही क्वेश्चन जर समजला नसेल तर तुम्ही माझ्याशी बोलाल. मी लेसन स्टार्ट होतं आणि आता परत तुम्हाला जेवायलाही जायचं असेल तर आपण पटकन आणि व्यवस्थितपणे सावकाश पद्धतीत एक 2-3 सम पाहूया जेणेकरून तुम्हाला पण समजेल. ठीक आहे. घाई करता. माझी स्क्रीन सर्वांना दिसते. तर एक बघा, आपण जो टॉपिक शिकत होतो त्याचं थोडक्यात रिव्हिजन घेऊया पटकन आणि टॉपिक स्टार्ट करूया. सो व्हॉट इज द सोल्युशन ऑफ एन इक्वेशन, म्हणजे समीकरणाचं उकल म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया की समीकरणाची उकल म्हणजे काय असतं. तर एखादा एक्स किंवा वाय जो इक्वेशन मधला अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटची किंमत शोधणं आणि ती जर किंमत आपण त्या समीकरणाच्या डाव्या बाजूला टाकली, लेफ्ट हँड साइड केली, तर आपल्याला राईट हँड इतकं आन्सर आलं तर आपलं सोल्युशन झालं त्या इक्वेशनचं. तर त्यासाठी आपण समीकरण मीन्स इक्वेशन आणि सोल्युशन म्हणजे उकल. उकल शोधण्यासाठी आपण इक्वेशन मध्ये काही नंबर ऍड करतो. पण जर नंबर ऍड केला तर इक्वेशनच्या दोन्ही साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला अँड राईट हँड साईडला आपण ऍड करतो. ठीक आहे. हॅलो. हा. सो इक्वेशन मध्ये जो नंबर आपण ऍड करतो तो लेफ्ट हँड साईडला पण ऍड करतो आणि राईट हँड साईडला पण ऍड करतो. सेकंड स्टेप, जर त्याच्यामध्ये आपल्याला नंबर जर सबट्रॅक्ट करायचे असतील किंवा मल्टिप्लाय करायचे असतील, अदरवाइज डिवाइड करायचे असतील, ते दोन्ही साईडला सेम ऍक्शन करावी लागते आपल्याला. सो त्याच्यावर रिलेव्हंट आपण काही क्वेश्चन्स पाहिले होते की जसं x+4 = 9, तर इक्वेशनच्या दोन्ही साइड्स मधनं आपण 4 सबट्रॅक्ट केला होता आणि एक अल्फाबेटची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. सो x+4 = 9 हा क्वेश्चन होता. तर इक्वेशन मधल्या अल्फाबेटची आन्सर फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला जो अल्फाबेट होता त्याच्या साइडला +4 असल्यामुळे इक्वेशनच्या बोथ साइड मधनं आपण 4 हा नंबर सबट्रॅक्ट केला. त्याच्यामुळे इक्वेशन बॅलन्सही झालं. कारण की बघा, जसं की आपण वेट मशीन पाहतो किंवा तराजू पाहतो, तर तराजूच्या एका तागड्यामध्ये जे 1 किलोचं वजन आहे तेच वजन दुसऱ्या तागड्यामध्ये जोपर्यंत बॅलन्स होत नाही तोपर्यंत आपण वस्तू मोजतो. तसं इक्वेशन सोडवताना जी क्रिया आपण डाव्या साईडला करतो तीच क्रिया आपल्याला उजव्या साईडला पण करावी लागते, जेणेकरून इक्वेशन मीन्स समीकरण हे संतुलित राहतं म्हणजे बॅलन्स राहतं. म्हणून या ठिकाणी दोन्ही साईडला आपण सबट्रॅक्ट केले 4 आणि 4 गेट कॅन्सल झाले इथे आपले, आणि आपल्याला हे 4 कॅन्सल झाल्यामुळे फायनल आन्सर काय मिळालं, 9 - 4 जर केलं तर आपल्याला आन्सर आलं x = 5. असे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तर हे सम्स आपण कंप्लीट केले होते आणि आपण एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला आज सुरुवात करणार आहोत. पहिल्या ते आपण
ऍडिशन सर आवाज ब्रेक होतोय. केलं तिसऱ्या इक्वेशन मध्ये अजून एक होतं का? येस सर. मग कदाचित नेटवर्क इश्यू असल्यामुळे असं होऊ शकतं. पण मी एवढंच रिपीट केलंय की जे क्वेश्चन्स आपण मागच्या आठवड्यात कंप्लीट केले होते त्याचं रिव्हिजन घेतलंय. आवाज येतोय का आता व्यवस्थित? येस यस सर. सर. हो, ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. प्रॅक्टिस सेट 12.1 क्वेश्चन तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे. इच इक्वेशन इज फॉलो बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. डिसाइड वेदर these values are the solution of that equation. याचा अर्थ सांगतोय, प्रत्येक समीकरणासाठी काही ना काहीतरी चलाची, चल म्हणजे व्हेरिएबल, व्हेरिएबल हा शब्द दिसतोय का तुम्हाला स्क्रीनवर? त्याचा अर्थ लिहून घ्या. व्हेरिएबल हा यस सर. हा Yes. ह्या व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ असतो चल. ठीक आहे. आपल्याला प्रत्येक समीकरणासाठी व्हेरिएबलची काय दिलेली आहे? किंमत दिलेली आहे. व्हॅल्यू मीन्स किंमत दिलेली आहे. त्या किमतीचा पडताळा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि सांगायचंय की ते सोल्युशन आहे का दिलेल्या इक्वेशनचं. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला जे क्वेश्चन दिलाय त्या क्वेश्चन मध्ये बघा काय क्वेश्चन आहे. x-4 इज इक्वल टू 3 हा आपला क्वेश्चन आहे. x-4 इज इक्वल टू 3 दिस इज अवर क्वेश्चन. अँड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे कोणता घटक असतो हर्षदा? व्हेरिएबल कोणत्या व्हॅल्यूने दाखवला जातो? कशाने दाखवतात व्हेरिएबल? हर्षदा, माझा आवाज येतोय का? नाही सर. मला तुझा आवाज येतोय. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. बरं ठीक आहे. अनुष्का, तुला आवाज येतोय माझा? हा अनुष्का, हा व्यवस्थित आवाज येतोय तुला? Yes, sir. या क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल काय आहे तू सांगू शकते का? Yes, sir. X आहे. व्हेरिएबल आपण कशाने दाखवतो? X म्हणजे अल्फाबेटने, सॉरी अल्फाबेटने. व्हेरी गुड. मग या क्वेश्चन व्हेरी गुड. ठीक आहे. सो अनुष्काचं उत्तर बरोबर होतं. हँड्स डाऊन केले तरी चालतील. आपण क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय x-4 इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन जेव्हा क्रिएट होतं त्याच्यामध्ये इज इक्वल टू असलं पाहिजेत. अदरवाईज आपण लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड डिसाइड करू शकत नाही आणि तो इक्वेशनचा पार्ट होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा कधी पॉलिनॉमियल दिलाय आणि त्याच्यामध्ये इज इक्वल टू जोडलाय तर तो पॉलिनॉमियल न राहता तो इक्वेशन मध्ये कन्वर्ट होतो. हा डिफरन्स आहे पॉलिनॉमियल मधला आणि इक्वेशन मधला. तर इथं वन व्हेरिएबल म्हणजे काय? तर इथं फक्त एकच अल्फाबेट आहे, पण आपल्याला ह्या अल्फाबेटच्या 3 किमती दिलेल्या आहेत. x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू 7 अँड x इज इक्वल टू अनदर व्हॅल्यू -7. अशा 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि आपल्याला डिसाइड करायचं आहे की यापैकी या 3 पैकी कोणती व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. सोल्युशन आहे म्हणजे काय? उकल आहे. हे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. म्हणून आपण काय करूयात, फर्स्ट दिलेलं इक्वेशन आहे तसं लिहून घेऊया. सो गिवन व्हॅल्यूज आपल्याला काय दिलेल्या, इक्वेशनच्या व्हॅल्यूज काय काय लिहिलेल्या आहेत त्या पहिल्या लिहून घेतल्या. x इज इक्वल टू -1, 7 अँड -7. आफ्टर दॅट ओरिजिनल इक्वेशन होतं आपलं x-4 इज इक्वल टू 3. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी x हा अल्फाबेट आहे त्या ठिकाणी आपण x ची फर्स्ट व्हॅल्यू -1 सबस्टिट्यूट करणार आहोत, म्हणून ती आपण अशी लिहून घेतली. मग ज्या ठिकाणी आपला x आहे तिथे या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केलेली आहे बघा, -1. मी राऊंड केलंय. -1 आणि -4 ह्या दोघांचं साइन सेम असल्यामुळं ऍडिशन झालं आणि लार्ज नंबरचं साइन सिम्बॉल आपण इथं दिलं, ते काय आलं -5. पण इक्वेशनच्या राईट हँड साइडला म्हणजे उजवीकडे
कोणता नंबर आहे 3 आणि आपलं उत्तर किती आलं -5. -5 आणि 3 हे इक्वल आहेत का रे? दोघांची व्हॅल्यू सेम होऊ शकते का -5 आणि 3 ची? तर ती नाही होऊ शकत. म्हणून आपण त्याच्यावर काट मारली. म्हणजे x इज इक्वल टू -1 हे गिवन इक्वेशनचं सोल्युशन नाहीये. जर आन्सर 3 इतकंच आलं असतं आपण x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर, तर ते गिवन इक्वेशनचं सोल्युशन झालं असतं. पुन्हा रिपीट करतोय. x इज इक्वल टू -1 आपण ओरिजिनल इक्वेशन मध्ये जिथे x हा व्हेरिएबल होता त्या ठिकाणी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली लेफ्ट हँड साइडला. -1, -1, -4 ह्यांची ऍडिशन केली. आन्सर आलं 5. लार्जर नंबरचं जे साइन होतं ते आपण आन्सरला दिलं. उत्तर आलं -5. ठीक आहे. पण ओरिजिनल इक्वेशनच्या राईट हँड साइडला व्हॅल्यू किती होती 3 आणि आपलं उत्तर किती आलंय -5. मग -5 आणि 3 हे इक्वल नसल्यामुळे x इज इक्वल टू -1 इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. x is equal to -1 is not a solution of a given equation. मग आता आपण सेकंड व्हॅल्यू पाहूया. इक्वेशनची सेकंड व्हॅल्यूचा व्हेरिफिकेशन करूया. मग सेकंड x ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला 7. मग 7 व्हॅल्यू पुट करून पाहूया. मग जिथे इक्वेशनची व्हॅल्यू मध्ये आपला हा इथे x जो होता त्या ठिकाणी आता आपण काय सबस्टिट्यूट केलाय 7. बरोबर. एक्सच्या ठिकाणी आपण काय सबस्टिट्यूट केलाय 7 सबस्टिट्यूट केला. तर 7 - 4 केलं तर आन्सर किती आलं 3. आणि ओरिजिनल इक्वेशनची राईट हँड साइडला व्हॅल्यू किती होती पुन्हा 3. मग 3 इज इक्वल टू 3 म्हणजे 7 जर आपण आन्सर इक्वेशन मध्ये टाकलं एक्सच्या ठिकाणी, एक्सला रिप्लेस केलं 7 ने, तर आपलं करेक्ट आन्सर किती आलं 3 आलं. याचा अर्थ दिलेल्या इक्वेशनसाठी गिवन इक्वेशनसाठी करेक्ट सोल्युशन काय असू शकतं तर बाबा 7 हा नंबर असू शकतो. त्याच्यानंतर अजून एक नंबर आपल्याला उरलेला आहे तो आहे -7. मग तो -7 पुन्हा आपण सबस्टिट्यूट करून बघूया. पण त्या अगोदर आपल्याला एक सेंटेन्स लिहावं लागेल. ते काय आहे x इज इक्वल टू 7 इज अ सोल्युशन ऑफ अ गिवन इक्वेशन. आता आपण लास्ट किंमत भरूया इक्वेशनची. इक्वेशन मध्ये जी की आहे -7. -7 जर सबस्टिट्यूट केला आपण एक्सच्या ठिकाणी पुन्हा तर उत्तर किती आलं -7 आणि -4 यांची जर आपण ऍडिशन केली तर आन्सर किती येईल -11 जे की 3 च्या इक्वल नाहीयेत. म्हणून आपण पुन्हा काय लिहू शकतो की x इज इक्वल टू -7 इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. समजलंय का तुम्हाला सर्वांना? यस सर. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे माझ्यासोबत. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. त्यासाठी तुम्हाला मी 3 मिनिटं देतो. तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि मग मला कोणीतरी एक जण तुमच्यातलं उत्तर सांगेल. आपण केलंय ना पूर्वी कसं सोडवलं. इथे व्हेरिएबल कोण आहे y व्हेरिएबल आहे. इक्वेशन मध्ये y ची किंमत पहिल्यांदा -1 घेणार, उत्तर काढणार. लेफ्ट हँड साइड इतका आन्सर असेल तर ते सोल्युशन आहे आणि लेफ्ट हँड साइड इतका आन्सर नसेल तर ते सोल्युशन नसेल. एक 3 मिनिटं मी तुम्हाला देतोय. तुम्ही सोडवा आणि ज्याचं उत्तर होईल तो मला सांगेल की सर माझं सॉल्व्ह करून झालं.
ज्याचा आन्सर सॉल्व्ह करून होईल तो हँड रेस करेल. श्रुतीचं झालेलं आहे. ठीक. अजून 1 मिनिट आहे वेळ. पटपट सोडवा. जस्ट मिनिट. अजून कोणाला जमलंय का? का कोणी केलंच नाहीये सॉल्व्ह? हा श्रुती, तुझं उत्तर काय आलं? कोणतं सोल्युशन आहे? y इज इक्वल टू -1 -2 -1 1 और 2. श्रुती, -1. -1 सोल्युशन आहे. येस सर. ठीक आहे. आपण येस सर. ओके, आता आपण चेक करूयात की आपलं उत्तर कुठे चुकलंय का वगैरे. ठीक आहे, क्रॉस चेक करूयात. ज्यांना समजलं नाही ते पाहतील माझ्यासोबत तिकडे. ठीक आहे. फर्स्ट y इज इक्वल टू, आपल्याला क्वेश्चन काय दिलाय? 3 - y इज इक्वल टू 4 हे इक्वेशन आहे. 3 - y इज इक्वल टू 4 हा क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन मध्ये y इज इक्वल टू -1 1 अँड लास्ट व्हॅल्यू आहे 2. -1, -1, -2 ही अशा 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ह्या 3 व्हॅल्यूज आपल्याला व्हेरीफाय करून पाहायच्यात की कोणती अशी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यावर इक्वेशन बॅलन्स होईल. मग ज्या व्हॅल्यूमुळे इक्वेशन बॅलन्स होईल त्याला बोलतो आपण सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. फर्स्ट ऑफ ऑल आपण पुट करूया y ची व्हॅल्यू -1. आता तुमचा जर रूल जर तुम्हाला माहित नसतील मॅथ्स मधले तर तुमचा आन्सर चुकू शकतो. बऱ्याच लोकांनी जर उत्तर सोडवताना असं केलं असेल 3 -1 आणि -1चं साइन नसेलच वापरलं तर त्यांनी बऱ्याचदा उत्तरामध्ये चूक अशी केली असेल 3 -1 2 लिहिला असेल आणि उत्तर चुकलं असेल. नीट पाहिलं तर आपल्याला कळू शकतं की हा जो -1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर असलेला -1 यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळेल? 3 + 1. -1 म्हणजे मल्टिप्लिकेशन होऊन काय मिळेल? 3 + 1 इज इक्वल टू 4. आणि इक्वेशनच्या राईट हँड साइडला पण 4 आहे आणि आपलं येणारं उत्तर पण काय आलं? 4च आलंय. तर आपला आन्सर काय होईल की y इज इक्वल टू -1 इज अ सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. जर कोणाचं चुकलं असेल तर दुरुस्त करून. नेक्स्ट. सर +1. एकदा रिपीट करा ना. मग ज्या ठिकाणी कुठून रिपीट करू बेटा? सर हा क्वेश्चन. हा, क्वेश्चन मध्ये सांगितले 3 - y इज इक्वल टू 4. हा क्वेश्चन आहे, हे इक्वेशन आहे. 3 - y इज इक्वल टू 4 हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये y च्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे -1, सेकंड व्हॅल्यू दिलेली आहे 1 आणि थर्ड व्हॅल्यू दिलेली आहे +2. पण तिथं प्लस सिम्बॉल लिहिलेला नाहीये. ते आपण जर प्लस सिम्बॉल नसेल लिहिला तर आपण तो पॉझिटिव्हच कन्सिडर करतो. मग फर्स्ट आपण जे इक्वेशन आहे 3 - y इज इक्वल टू 4 तर त्याच्या लेफ्ट हँड साइड मध्ये म्हणजे LHS मध्ये डावीकडे लेफ्ट हँड साइड म्हणजे काय? इज इक्वल टू पासून डावीकडचा पार्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये जिथे y आहे त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 3 - y होतं ना, बरोबर? मग y ची व्हॅल्यू किती आहे? -1. तर -1 आपण तिथे सबस्टिट्यूट केला. पण
मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन होऊन सिम्बॉल काय झालं, +1 झाला. सो 3 + 1 जर ऍडिशन केली तर आन्सर किती आलं, 4 आलं. म्हणजे इक्वेशनच्या राईट हँड साइडला पण 4 आहे आणि आपलं येणारं उत्तर पण काय आलंय, 4 आलंय. म्हणजे इक्वेशन बॅलन्स कोणत्या किमतीने होत आहे, -1 या किमतीमुळे इक्वेशन बॅलन्स होत आहे. सो y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. समजलंय का? येस सर. येस सर. ठीक आहे. नेक्स्ट आपण y इज इक्वल टू 1, आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इक्वेशन मध्ये, y इज इक्वल टू 1. म्हणजे जिथे 3 - y इज इक्वल टू 4 होता, इक्वेशन काय होतं, 3 - y इज इक्वल टू, आपल्याला उत्तर काय मिळालं पाहिजे, तर बाबा 4 मिळालं पाहिजे. सो वायच्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट काय करणार आहोत, 1 सबस्टिट्यूट करणार आहोत. आणि 3 मधनं जर 1 मायनस केला तर आन्सर किती आलं, 2. पहिला -1 होता, मग मायनस ब्रॅकेटच्या बाहेर असेल आणि आतमध्ये पण ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस असेल तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि सेम साइनचं मल्टिप्लिकेशन येतं पॉझिटिव्ह. म्हणून इथे आलं 3 + 1 इज इक्वल टू, पहिल्या आन्सर मध्ये आपला आन्सर काय आलं, 4. पण सेकंड केस मध्ये आपला y ची व्हॅल्यू काय होती, +1 होती. त्यामुळे 3 - 1 केलं तर आन्सर काय आलं, 2, जे राईट हँड साइडच्या इक्वल नाही आलं. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, y इज इक्वल टू 1 इज नॉट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. तसंच तुम्हाला तिसरं पण सम सॉल्व्ह करायचं होतं. त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली आपण, 2. 3 - y इज इक्वल टू, आपल्याला 4 यायला पाहिजे होतं, पण 3 - 2 जर केलं तर आन्सर येतं 1. 1 ची व्हॅल्यू आणि 4 ची व्हॅल्यू इक्वल होतीये का, इक्वेशन बॅलन्स होत आहे का, नाही होत. म्हणून आपण काय लिहिलं, y इज इक्वल टू 2 इज अ नॉट सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. समजलंय का? तुमची Yes, चूक sir. तुम्हाला कळाली का, कुठे चुकलंय ते? येस सर. हा, मग लिहून घ्या बरं पटकन लगेच, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. काय लिहायचंय तुम्हाला? तुम्ही बोलला नाही तर मला कळणार कसं? सर स्क्रीनशॉट काढला. काढलाय ना सर्वांनी? मग जायचं पुढे. येस सर. ओके सर. आता फर्स्ट क्वेश्चन मधले मी 2 सम सॉल्व्ह करून घेतलेले. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 12.1 मधले पहिला क्वेश्चन मधले 2 सम मी सॉल्व्ह केलेले. त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन्स आहेत. त्यातले जे 4 क्वेश्चन जे पेंडिंग आहेत ते सेम जसं मी तुम्हाला शिकवलंय त्या पद्धतीने सोडवायचे आणि ग्रुपला तुमचा केलेला होमवर्क सेंड करायचा आहे. नक्की 2 क्वेश्चन तुम्हाला समजलेत, इतर क्वेश्चन तुम्ही सोडवा. आणि जर तुम्हाला एखादा क्वेश्चनचं उत्तर नाही आलं तर मग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते डिस्कस करू. हा श्रुती, तुला काही डाऊट आहे का? श्रुती? नो सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या क्वेश्चन मध्ये सांगितलंय सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन. आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की आपल्याला इक्वेशन्स दिलेले, त्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज पण दिल्या होत्या आपल्याला 3. कोणती व्हॅल्यू इक्वेशनचं सोल्युशन हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं होतं. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय की सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन. आता हा जो क्वेश्चन आहे ना, असाच क्वेश्चन तुम्हाला 9th ला पण आहे आणि 10th ला पण आहे, पण त्याच्यामध्ये व्हेरिएबल 2 आहेत, याच्यामध्ये व्हेरिएबल एकच आहे. आणि आपल्या टॉपिकचं नाव पण आहे इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. 1 व्हेरिएबल म्हणजे काय, एकच अल्फाबेट असतो त्याच्यामध्ये, त्याला 1 व्हेरिएबल बोलतात. ठीक आहे, आणि 2 व्हेरिएबल म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 अल्फाबेट असतील
आणि 2 व्हेरिएबलचे जे काही क्वेश्चन्स असतील आपल्याला ते नेक्स्ट इयर मध्ये येणार आहेत. त्यामुळं हा तुमचा पाया आहे. पाया जर चुकला किंवा कमकुवत राहिला तर पुढच्या वेळेस अजून जास्त मेहनत करावी लागेल. मग आता जर तुमचा पाया म्हणजे बेसिक जर चांगलं झालं तर या इयत्तेत पण छान मार्क्स मिळतील आणि पुढच्या क्लासमध्ये पण तुम्हाला गणित सोपं जाईल आणि स्कोर करायला इझी पडेल. तर क्वेश्चन आपल्याकडे असा आहे 17p - 2 इज इक्वल टू 49. कधी पण असा क्वेश्चन विचारला तर नक्की करायचं काय हा पहिला प्रश्न आपल्याला पडतो. तर असा क्वेश्चन पडलाय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय आहे. स्वप्नाली या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय असेल बरं. 17p - 2 इज इक्वल टू 49 काय असू शकतो. टू व्हेरिएबल. टू बरं तू कसं तू अगोदर लेक्चरला होती का सुरुवातीच्या लेक्चरला. नो सर मी लास्ट थोडस स्टार्टला कट झाले होते. ठीक आहे. हा अनुष्का. अनुष्का सांगू शकते उत्तर तू. अनुष्का तुझा माईक बंद आहे. तुझा आवाज ऐकू येत नाहीये. पी आहे. ओके पी आहे. लक्ष द्या ज्यांना कुणाला माहित नसेल त्यांनी पुन्हा लक्ष द्या. हो कोणतंही इक्वेशन असेल त्याच्यामध्ये जो अक्षराचा भाग असतो म्हणजे अल्फाबेटचा जो पार्ट असतो ना त्याला व्हेरिएबल बोलतात. स्वप्नाली आता तुला कळालं. यस सर. व्हेरिएबल कोणाला बोलायचं जो अक्षराचा जो अल्फाबेटने दाखवलेला असतो आणि अल्फाबेटला जो नंबर मल्टिप्लाय असतो. आता इथं 17p आहे. 17 आणि p मध्ये जे रिलेशन आहे ते मल्टिप्लिकेशनचं आहे आणि जो अल्फाबेट सोबत नंबर मल्टिप्लाय असतो ना त्याला कोइफिशियंट बोलतात. त्याला काय बोलतो आपण कोइफिशियंट. कोइफिशियंटला मराठीमध्ये बोललं जातं सहगुणक. च्या सोबत असलेला अक्षरासोबत असलेला सहगुणक म्हणजे कोइफिशियंट आणि व्हेरिएबल म्हणजे अक्षर. म्हणजे 17p हा आपला 17 झाला कोइफिशियंट आणि p झाला व्हेरिएबल. आणि आता क्वेश्चन मध्ये आपल्याला कमांड दिलेली आहे त्यांनी की हे इक्वेशन सॉल्व्ह करा. म्हणजे काय याच्यामधला जो अक्षराचा भाग आहे ना p त्याची किंमत किती आहे ती शोधा. मग असं जर आपल्याला विचारलं तर आपण काय करतो. फर्स्ट आपण काय करतो इक्वेशन आहे तसं लिहून घेतो. गिवन इक्वेशन आहे तसं लिहून घेणार. ठीक आहे. 17p - 2 इज इक्वल टू 49. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. मग त्याच्यानंतरची स्टेप तुम्ही सोडवणार आहात आणि मग तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते आपण क्लिअर करू. पहिलं आहे तसं इक्वेशन लिहून घ्यायचं. गिवन इक्वेशन आपण लिहून घेतलं. आता जेव्हा कधी आपल्याला अक्षराची किंमत काढायची आहे ते अक्षर गुणाकारामध्ये कुणाच्या 17 सोबत गुणाकारामध्ये. ठीक आहे. पण त्या अक्षरासोबत अजून कोणता नंबर आहे का तर तिथं नंबर आहे -2 बरोबर डावीकडे. तर -2 हा नंबर आपल्याला तिथे न ठेवता अक्षर एकटं ठेवायचा पहिला प्रयत्न असला पाहिजेत आपला. मग आपण काय करतो की या ठिकाणी -2 हा नंबर लेफ्ट हँड साइडला आहे आणि तो नंबर मला काढून टाकायचा आहे आणि इक्वेशनचा कंडिशन डिसबॅलन्स पण नाही झाली पाहिजे असंतुलित पण नाही झाली पाहिजेत. म्हणून 17p - 2 इज इक्वल टू 49. इज इक्वल टू च्या नंतरची संख्या राईट हँड साइडला असते. इज इक्वल टू च्या अगोदरचा पार्ट जो आहे त्याला लेफ्ट हँड साइड बोलतो. ठीक आहे. तर आपण काय करू इक्वेशन बॅलन्स पण राहिलं पाहिजेत आणि सम पण सुटलं पाहिजेत. म्हणून जो -2 वाला पार्ट आहे ना 17p - 2 तर यातला जो -2 हा नंबर आपल्याला काढून टाकण्यासाठी इक्वेशन बॅलन्स पण ठेवण्यासाठी आपण काय करतो दोन्ही बाजूला म्हणजे ऍडिंग 2 ऑन बोथ साइड. आता मी ऍडच का केलं तर बघा 2चं जे साईन होतं ते मायनस आणि
दुसरा जर तुम्ही ऍड केला तर ते प्लस आणि मायनस हे काय होतील, एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणून या ठिकाणी मी काय केलंय की 2 हा नंबर लेफ्ट हँड साइडला पण ऍड केला आणि राईट हँड साइडला पण ऍड केला. हे मांडण्यासाठी मी लिहिलं बोथ साइड, ऍडिंग 2 ऑन बोथ साइड. म्हणजे इज इक्वल टू च्या राईट साइडला पण मी 2 ऍड केलाय आणि इज इक्वल टू च्या लेफ्ट साइडला पण बघा मी +2 ऍड केलाय. दिसतोय का तुम्हाला? आता हा +2 ऍड केल्यामुळे हा -2 आणि हा +2 हा एकमेकांमध्ये कॅन्सल झाला आणि आपल्याकडे उत्तर काय आलंय नेक्स्ट स्टेपला, 17p इज इक्वल टू 49 मध्ये 2 आपल्याला ऍड करावे लागतील, कारण की दोन्ही साईडला सेम क्रिया केल्यानंतर दुसरी बाजू पण काय झाली पाहिजे, बॅलन्स झाली पाहिजे. 49 मध्ये 2 ऍड केले तर किती झाले, 51. समजलंय का ही स्टेप? का कुणाला काही डाऊट आहे? समजलंय का सर्वांना? जाऊ पुढे. यस ठीक आहे. सर. Yes, sir. मग आता पहिली स्टेप, जेव्हा आपण सोडवताना समीकरण सोडवताना काय केलं की जो पी अक्षराबरोबर इतर कोणता कॉन्स्टंट नंबर होता तो काढून टाकला. आता आपण पी ची किंमत काढायची आपल्याला, फक्त पी व्हॅल्यू, त्याच्याबरोबर कोणताही नंबर नकोय. म्हणून आपण काय करणार, इक्वेशनच्या दोन्ही कशाने डिवाइड करणार, डिवायडिंग बाय 17 ऑन बोथ साइड. का तर अक्षर फक्त एकटं राहिलं पाहिजेत, सिंगल लेटर राहिलं तर आपण त्या आन्सरच्या जवळ जातो. मग दोन्ही इक्वेशन दोन्ही साइडला आपण कशाने डिवाइड केलं, 17 ने डिवाइड केलं. मग 17 अपॉन 17p, 17p अपॉन 17 इज इक्वल टू 51 अपॉन 17. मग ही स्टेप बॅलन्स कशी होते ते पाहूया. 17चा टेबलने आपण डिवाइड केलं, 17 × 1 = 17, क्वोशंट मध्ये नंबर आला 1, आणि 17 × 3 = 51. जी मेथड आपण लेफ्ट हँड साइडला वापरणार तीच राईट साइडला पण वापरणार. आन्सर काय आलंय, p इज इक्वल टू 3. p is equal to 3 is the solution of given equation. समजलंय का? का खूप फास्ट झालं? येस सर. येस सर. समजलंय ना सर्वांना? अवघड आहे का Yes, सम? sir. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, मग तुम्ही हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढे एक सम पाहूया. मी इरेज करतो आणि मग स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. एक मिनिट, जे डेटा आपण लिहिलाय ना तो क्लिअर ऑल करतो. आता घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे, पुढे जाऊया. का पुढचा सम तुम्ही करताय, सोडवताय? आता आपण पडताळा घ्यायचं पण पाहूया, म्हणजे व्हेरिफिकेशन आपण केलेलं सम बरोबर केलंय का ते पाहूया. आपण पी काय करायचं, इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड मध्ये सबस्टिट्यूट करायचं. जो आपल्या उत्तर पीचं उत्तर किती आलंय, 3. तर इक्वेशन काय होतं, 17p - 2. त्या ठिकाणी पी ची किंमत आपण सबस्टिट्यूट करायची. 17 × 3 जर केलं तर 51 येतात, आणि 51 मधनं जर 2 मायनस केले तर आन्सर किती येतात ते कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, 51 - 2 जर केले तर आन्सर येतं 49. आणि इक्वेशनची राईट हँड साइड बघा 49च होती. म्हणजे आपण केलेला आन्सर बरोबर आहे की चूक हे पण आपण चेक करू शकतो. आलेलं उत्तर जे आहे ना पीचं, ते इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं, दोघांचं मल्टिप्लाय केलं, कारण की 17 आणि पी मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. मग पी ची किंमत किती आली होती, 3. 17 × 3 केलं तर 51. 51 मधनं -2 केले तर आन्सर येतं 49. आणि इक्वेशनच्या राईट हँड साइडला पण आन्सर काय आहे, 49. म्हणजे आपण केलेला शोधलेला आन्सर अगदी बरोबर होतं. ठीक आहे, पुढचं सम पहा. जमेल का तुम्हाला? करताय का एकदा प्रयत्न? यस सर. ठीक आहे, Yes, sir. मला आन्सर सांगायचं शेवटचं.
समीकरण मीन्स इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा वापर करतो. कुठल्या तरी एक मेथडने आपण मग पुढची स्टेप वापरतो. दोन मिनिटांमध्ये आन्सर आलं पाहिजे. सोपं गणित आहे खूप. विचार करा, चिन्हांमध्ये चुका करू नका. न्यूमरिकल सॉल्व्ह करताना मॅथ्स मध्ये एकच चूक होते की आपल्याला साइनचे रूल्स माहित नसतात आणि आपल्या चुका होतात. मिस्टेक्स आपण तिथेच करतो. साइन मिस्टेक झालं की मॅथ्स मधले न्यूमेरिकल्स डिफिकल्ट वाटतात. कोणाचं सोडवून झालं असेल त्याने हँड रेज करायचं आहे आणि मला आन्सर सांगायचं. -16. -16. ओके, अनुष्काचा आन्सर आहे -16. चला आपण चेक करूया. आपण तुमच्यासोबत माझं पण सम बरोबर येते का ते पाहूया, एकत्र सॉल्व्ह करू. ठीक आहे, लक्ष द्या. आता पहिलं क्वेश्चन आपण आहे तसं लिहून घेतो. गिवन इक्वेशन आहे तसं लिहून घेतलं. आता सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन. याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही तर सांगितलं होतं की क्वेश्चन मध्ये एकच व्हेरिएबल असतो. इथे दोन व्हेरिएबल आहेत. इथे एकच व्हेरिएबल आहे, एक्सच आहे. लेफ्ट हँड साइडला पण एक्स आहे आणि राईट हँड साइडला पण एक्स आहे. त्याच्याबरोबर असलेला नंबर वेगवेगळा. पहिलं नीट समजून घ्या. 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. आता अनुष्काने उत्तर दिले आपल्याला -16. तिचा एक्सचा उत्तर आलंय. आता आपण चेक करूया -16 येत आहे का. ठीक आहे, तर पहिलं इक्वेशन आपण लिहून घेतलं 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. तर मग पहिली स्टेप आपण काय करूया, कोणता तरी कॉन्स्टंट नंबर जो आहे दोन्ही इक्वेशनची जी साइड आहे, लेफ्ट हँड साइड किंवा राईट हँड साइड, ह्याच्यामधला जो नंबर आहे लार्जर नंबर +12 आणि तो कॉन्स्टंट आहे, त्याच्याबरोबर एक्स नाहीये, असा नंबर आपण काढून टाकूया. किंवा छोटा नंबर काढला तरी चालेल. आपण मोठा नंबर काढूया. मोठा नंबर येथे 12. सबट्रॅक्टिंग 12 ऑन बोथ साइड. आता मी सबट्रॅक्टच का केलं, तर जो पहिला नंबर आहे आपल्या इक्वेशन मध्ये 12, ह्याचं साइन काय आहे, प्लस. आणि जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर मला डिफरंट साइन वापरावं लागेल ना, म्हणून -12 म्हणजे मायनस करावं लागेल मला. त्यासाठी आपण लिहितो सबट्रॅक्टिंग 12 ऑन बोथ साइड. आणि सम सॉल्व्ह करताना जी मेथड आपण लेफ्ट साइडला यूज करणार आहोत तीच मेथड आपण राईट साइडला पण यूज करतो. म्हणून दोन्ही साइडला जर आपण -12 केलं तर आता हा +12 आणि हा -12 कॅन्सल होतील. आपल्याकडे उरेल 3x इज इक्वल टू 2x - 4 आणि -12. -4 आणि -12 ह्या दोघांची साइन सेम असल्यामुळे ऍडिशन होणार आणि मोठ्या नंबरचं साइन आपण देणार. 12चं साइन काय आहे, मायनस. म्हणून आपलं आन्सर आलं 3x इज इक्वल टू 2x - 16. पहिली स्टेप तर अशी एवढी बरोबर होती. ज्यांचा आला असेल इथपर्यंत आन्सर, तर ती पहिली पायरी होती. दुसरं, आता आपण पुढच्या पायरीवर जाऊया की या ठिकाणी दुसरा नंबर जो होता जो 2x आहे, एक्स दोन्हीकडे पण आहेत, 3x पण आहे आणि 2x पण आहे. तर मी काय केलं की 2x हा नंबर कॅन्सल करता यावा म्हणून दोन्ही साइड मधनं 2x हा नंबर मायनस केला. सबट्रॅक्टिंग 2x ऑन बोथ साइड, कारण की मला x या अल्फाबेटची किंमत शोधायची. म्हणून 3x मधनं पण 2x मायनस केला जो की लेफ्ट हँड साइडला होता, आणि 2x - 2x केला
तो राईट हँड साइडला होता. असं केल्यामुळे काय होईल की हा +2x आणि हा -2x कॅन्सल होतील. आता लेफ्ट हँड साइडला अल्फाबेट कोणता आहे? एक्स. दोन्हीकडे एक्स आहेत पण नंबर डिफरंट आहेत. 3x - 2x म्हणजे दोघांकडे एक्स सुद्धा आहे, नंबर वेगळा आहे. मग 3x - 2x जर आपण केलं तर आपल्याला आन्सर काय येईल? ओनली एक्स. आणि इकडचा 2x कॅन्सल झाला म्हणून उत्तर काय आलं? -16. बघा अनुष्काने किती छान उत्तर सोडवलं होतं. तिचं बरोबर उत्तर आलंय x = -16. समजलं का इतरांना पण? ज्यांचं चुकलं असेल हरकत नाही, पुढच्या वेळेस नक्की व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर अगदी बरोबर येईल. कसं सोडवलं ते समजलंय का? जी क्रिया आपण Yes, लेफ्ट sir. हँड साइडला करतो ना तीच क्रिया राईट हँड साइडला करायची असते, जेणेकरून आपलं इक्वेशन बॅलन्स राहतं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जातं. पुढचं क्वेश्चन बघायचा का तुम्ही सोडवणार? सर हा एकदा थोडं हा शॉर्टकट रिपीट करा ना सर. कोणतं? तिसरं. क्वेश्चन नंबर 3 पुन्हा रिपीट करू? हो सर. बर ठीक आहे. पहिला क्वेश्चन आपण 3x + 12 = 2x - 4 आहे तसा लिहून घेतला. त्याच्यानंतर ह्याच्यामधला जो कॉन्स्टंट नंबर आहे ज्याच्यामध्ये एक्स नाहीये आणि तो खूप मोठा नंबर आहे असा नंबर आपण ठरवला. कोणता होता? तर बाबा +12 होता. आपल्याला जेव्हा कधी क्वेश्चन विचारला जाईल सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन, त्याच्यामध्ये कोणताही अल्फाबेट असतो तो एकच असतो. इथे पण एकच अल्फाबेट आहे. तो इक्वेशनच्या राईट साइडला पण आहे आणि लेफ्ट साइडला पण आहे, म्हणून याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल बोलतात. पहिली गोष्ट. आणि मग मी ह्याच्यातला एक मोठा नंबर शोधला, तो होता +12. तो मला काढून टाकायचा आहे, तर त्याचं साइन कोणतं होतं? प्लस होतं. म्हणून मी काय केलं? सबट्रॅक्ट केला. कोणता नंबर? 12. सबट्रॅक्टचा अर्थ असतो मायनस करणं, म्हणून सबट्रॅक्टिंग 12 ऑन बोथ साइड असं लिहिल्यानंतर आपण इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड मधनं पण -12 केला आणि राईट हँड साइड मधनं पण -12 लिहिलंय. सबट्रॅक्ट करणं म्हणजे काय? 12 मायनस करणे, लेफ्ट हँड साइड मधनं पण आणि राईट हँड साइड मधनं पण. कारण की आपण कमांडच लिहिली की सबट्रॅक्टिंग 12 ऑन बोथ साइड्स. मग ते झाल्यानंतर 12 -12 आणि +12 हे कॅन्सल झाले, स्क्रीनवर आहेत बघा. +12 आणि -12 कॅन्सल झाले, तर उत्तर किती आलं आपलं? 3x = 2x - 16. आता हे -16 कसे आले? 4चं साइन काय होतं? मायनस. 12चं साइन काय होतं? राईट साइडला बघा, लेफ्ट साइडला जे 12 होते ते कॅन्सल झाले. ठीक आहे, +12 आणि -12 कॅन्सल झाले. पण राईट साइडला जो -12 होता तो 4 मध्ये जाऊन ऍड झाला. दोघांचं साइन सेम होतं म्हणून ऍडिशन झाली आणि मोठ्या नंबरचं साइन दिलं तर 2x - 16 आलं. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला इक्वेशन मध्ये 3x = 2x - 16 मिळाला. नंबर तर मोठा नंबर मायनस केला, पण आता मला अल्फाबेट काढायला लागेल. एका साइडला कुठेतरी अल्फाबेट नकोय मला. मग तर छोटा अल्फाबेट असलेला नंबर कोणता होता? तर 2x. म्हणून मी इक्वेशनच्या दोन्ही साइड मधनं 2x पुन्हा मायनस केला. आता 2x मायनस केल्यामुळे +2x आणि -2x जे राईट हँड साइडला होते ते कॅन्सल झाले, बरोबर. आणि लेफ्ट हँड साइडला 3x - 2x, तीनातनं 3 - 2 केला तर आन्सर राहतं 1x. 1 × x केलं तर आन्सर येणार x. आणि राईट हँड साइडला नंबर राहिला होता आपला 16, त्याचं साइन होतं मायनस, म्हणून x = -16. समजलंय आता? यस ठीक आहे. सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सर हा हा समृद्धी. क्वेश्चन नंबर 4 पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 4 हा शेवटचा क्वेश्चन असेल. तर या क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला नीट पाहिलं तर कळतंय की 5 इन ब्रॅकेट x - 3
इज इक्वल टू 3 इन अ ब्रॅकेट एक्स प्लस 2. दोन्हीकडे अक्षर एकच आहे म्हणजे 1 व्हेरिएबल झाला. आणि दोन्ही साईडला 2 ब्रॅकेट आहेत आणि त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला नंबर आहे. मग फर्स्ट स्टेप आपण काय करतो, क्वेश्चन सॉल्व्ह करताना आहे तसा क्वेश्चन लिहून घेतो, गिवन इक्वेशन, आणि बॉडमास फॉर्म्युला म्हणजे ब्रॅकेट नंतर ऑर्डर ऑफ मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जो काय असेल त्यानुसार आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे, पहिले डिव्हिजन करतो, मग मल्टिप्लिकेशन करतो, मग ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन करतो. मग फर्स्ट काय करायचंय, लेफ्ट हँड साइडला जो 5 नंबर आहे त्यांनी ज्या ब्रॅकेट मधले जेवढे टर्म्स आहेत ना त्यांनी त्याला मल्टिप्लाय करायचंय. मग एक्सने 5 ने जर आपण एक्स ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार 5x, आणि 5 ने 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर येणार 15. ठीक आहे, सेम राईट हँड साइडला 3 हा नंबर आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये नंबर आहेत एक्स प्लस 2. मग आपण जर हे मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर कसं दिसेल आपल्याला, 5x मायनस 15 इज इक्वल टू 3x प्लस 6. याचा अर्थ असा की ह्या 5 ने एक्स ला पण मल्टिप्लाय केलंय आणि या 5 ने 3 ला पण मल्टिप्लाय केलंय. मग 5 इंटू एक्स केलं तर किती येणार 5x, मिडल साइन काय होतं मायनस, 5 इंटू 3 केलं तर उत्तर आलं 15. ही लेफ्ट हँड साइडला क्रिया झाली म्हणजे ऍक्शन केला आपण, मेथड वापरली. तीच राईट हँड साइडला इज इक्वल टू लिहिला, 3 इंटू एक्स केलं तर आन्सर आलं 3x आणि 3 इंटू 2 केलं तर आन्सर आलं 6. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? येस Yes, सर. sir. Yes, sir. हा, मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करू, जो 3x हा नंबर दोन्हीकडे होता ना, तर मी काय केलं 3x काय केला दोन्ही साइड मधनं मायनस केला. का तर राईट साइडला 3x प्लस आहे म्हणून मी तो कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साइड मधनं काय सबट्रॅक्ट केलाय, 3 सबट्रॅक्ट केला, 3x सबट्रॅक्ट केला. सबट्रॅक्ट केल्यानंतर हा जो प्लस 3x आहे आणि मायनस 3x आहे हे कॅन्सल होतील राईट हँड साइड मधनं. बाकीचे नंबर आहे तसेच ठेवलेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही. हा 3x राईट हँड साइडचा कॅन्सल झाला. ठीक आहे, मग आपल्याकडे नंबर काय उरला तो लिहून घेतला पाहिजे आपल्याला. 5 मधनं 3 गेले तर आन्सर काय येतील, 5 मायनस 3 2, आणि त्याच्यासोबत एक्स असल्यामुळे इथे येणार, यांचं सबट्रॅक्शन जर आपण करू तर आपल्याला उत्तर काय येईल 2x. ठीक आहे, 5x मायनस 3x केलं तर उत्तर काय आलं 2x. नंतरचे मायनस 15 आहे तसे, आणि इकडचा राईट हँड साइडला जो 3x होता तो कॅन्सल झाला प्लस आणि मायनस वाला, आणि आपल्याकडे आन्सर राहिलं इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर आपण काय करणार, जो 15 हा नंबर आहे तो काय आहे मोठा नंबर आहे, सो दोन्ही साइड मध्ये मी काय केलं ऍडिंग 15 ऑन बोथ साइड, कारण की क्वेश्चन मध्ये जो 15चं साइन आहे ते मायनस आहे. मग मी जर तो ऍड केला तर मायनस 15 आणि प्लस 15 एकमेकांमधनं कॅन्सल होतील आणि आन्सर येईल हे प्लस 15 आणि हे मायनस 15 कॅन्सल होतील आणि आन्सर काय येईल 2x इज इक्वल टू 6 प्लस 15. 6 आणि 15 ची जर ऍडिशन केली तर उत्तर किती येईल हर्षदा, 6 आणि 15 ची ऍडिशन केल्यावर राईट साइडला? हा समृद्धी किती येईल आन्सर? 21. व्हेरी गुड, 21. सो आपला आन्सर काय येईल 2x इज इक्वल टू 21. आता दोन्ही साइडला नंबर आहेत, 2x पण आहे आणि 21 पण आहे. आता याच्या पुढे आपण काय केलं मगाशी बघा, शेवटचं सम पाहिलं होतं आपण, डिवाइड केलं होतं अल्फाबेट एकटा राहावा म्हणून. मग ह्या अल्फाबेट बरोबर कोण आहे 2 आहे ना, अल्फाबेट बरोबर मल्टिप्लाय मध्ये कोण आहे 2 आहे. मग इक्वेशनच्या बोथ साइडला आपल्याला कशाने डिवाइड करायला लागेल 2 ने डिवाइड करायला लागेल, आणि मग फायनल आन्सर काय येईल कोण सांगेल मला?
2x इज इक्वल टू 21 आल्यानंतर आपल्याला व्हेरिएबलची किंमत काढायची असते. त्यासाठी व्हेरिएबल सिंगल राहायला पाहिजेत. बघा साईडला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक्सचा आन्सर एक्स हा सिंगल आहे, त्याचा आन्सर किती आलाय -16. पण इथं आपला क्वेश्चन आलाय 2x इज इक्वल टू 21. मग एक्स हा एकटा राहावा म्हणून इक्वेशनच्या बोथ साईडला कशाने डिवाइड केलं पाहिजे? व्हेरी गुड. 21/2 इक्वेशनच्या बोथ साईडला कशाने डिवाइड करायला लागेल? 2 ने डिवाइड करायला लागेल. मग तुम्ही लिहू शकता बुकमध्ये याच्या पुढची स्टेप, डिवाइडिंग 2 ऑन बोथ साईड, आणि 2 ने जर डिवाइड केलं आपण तो 2x/2 मधला जर इथे जर आपण 2 ने डिवाइड केलं